Good morning, everyone. We are hmm, today's study the second problem of cash flow. It is maybe the last problem of your cash flow because it's a simple concept. Just आपल्याला डिफरन्स करायचा आहे तो डिफरन्स कॅश येतोय की जातोय या हिशोबाने आपल्याला जस्ट पुट करायचं आपल्या फॉर्मॅटमध्ये जसं लास्ट लेक्चर दाखवलं आणि मॅक्सिमाइज कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट हा तेवढं किंवा तिथपर्यंत खर्च दाखवायचा त्याच्याने जास्त नाही झालं पाहिजे. लाइक लास्ट इसमें कैश कैश मतलब 1500 था और अपना 1450 हुआ था. 1500 में से 1400 का खर्चा हो सकता है या 1500 तक का हो सकता है. 1600 का होना इट्स रॉन्ग. कंसिडर. ओके, लेट्स स्टार्ट. टुडेज प्रॉब्लम एक सिंपल प्रॉब्लम दिया हुआ है. देखो लास्ट प्रॉब्लम में मैंने लमसम एक बार ही लिया था सब कुछ. तो यू नेवर डिटरमाइन के व्हाट तुम्हें नहीं समझ में आया होगा कि प्रॉफिट एक्टिविटी क्या होती है. कैश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग एक्टिविटी के अंदर कौन से कंपोनेंट आएंगे या फिर ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर, यानी यहाँ तक का जो आंसर है ये वाला आंसर हा वाला आंसर इथे येणार आहे. म्हणजे इथे लिहिलं तरी काय रॉंग नाहीये. आणि नंतर मग आपण वर्किंग कॅपिटल कॅश फ्लो फ्रॉम वर्किंग कॅपिटल म्हणजे जे वर्किंग कॅपिटल मध्ये येतो डेटर्स स्टॉक क्रेडिटर्स आउटस्टँडिंग प्रोव्हिजन ह्याबद्दल घेतलं. बट हे घेण्याचं एक मस्त आयडिया कशी आहे, सिंपल आयडेंटिफिकल आयडिया. तर तुमच्याकडे अशी बॅलन्स शीट प्रॉब्लेम मध्ये येईल आणि त्या बॅलन्स शीटला तुम्ही यू डिवायडेड इंटू द फोर पार्ट. यू डिवायडेड इंटू फोर पार्ट. लुक हियर. द फर्स्ट आर share capital, reserve, profit and loan funds. Share capital, reserve, profit and loan fund. I increase here. Bank loan also. Amounted 1,000, 1,250. Okay. Share capital, general reserve, profit and loss. It means share, own fund and loan fund that are used for finance activity, that are used for finance. आज मी एवढंच घेणार आहे. सॉल्व करून घेईन की नाही मला माहित नाही. बट द मेन पॉइंट विच वन इज फायनान्स ऍक्टिव्हिटी. That time of investment activity, the time of investment activity, we are invested into the purchasing capital asset. It means your fixed asset and investment. It means your fixed asset and investment. Your green is your investment activity. Your investment activity. Okay. Then the next point is working capital activity. Working capital activity, it means the working capital stock, debtors, okay. Then preliminary expenses. It is working capital activity. Here I'm not taking bank balance because cash and cash equivalent is further used for bank balance. Okay, are you getting my point? Then the next is which one activity is there? Also, this is also under working capital. अरे इनको छोड़कर ह्यांना सोडून जे प्रॉफिट अँड लॉस चे येणार आहे, इट इज कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. इट इज ऑपरेटिंग प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. Okay, if you want, then I mention here finance activity. Finance activity. ओके, या फाइनेंस एक्टिविटी को जो कलर बोला हुआ उसी कलर से उसको हाईलाइट करता हूँ. ठीक है, इंडिकेटेड दैट व्हाट इज फाइनेंस एक्टिविटी. ओके. देन सेकंड, यहाँ पे कौन सी एक्टिविटी लेनी है हमें? इन्वेस्टमेंट.
Investment activity highlight by green marker. Okay. Then next one is I selected blue marker for here. Which one activity? Working capital activity. Working capital activity is that. Okay. France investment, working capital, and remaining out of this, it all also work profit from working capital, profit from ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. आता जर तुम्हाला समजलं असेल मी कसा घेतोय फ्रॉम दिस फॉर्मॅट, आपण पुन्हा एक हाच प्रॉब्लेम थोडक्यातच सॉल्व्ह करूया वेळ न घालवता. तर पुट द फॉर्म्युला फर्स्ट, युअर फॉर्मॅट फर्स्ट. Cash flow statement. Okay, and make this format like this. The cash flow from operating activity. Operating activity, it means the activity of profit and loss. फॉर्मॅट मध्ये जे येतं ते इथे प्रॉफिट अँड लॉसचं काही नाही आहे. इट मीन्स नो कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. But before this cash flow, we are mentioned here profit for the year. Profit for the year. अब प्रॉफिट फॉर द ईयर क्या है देखो, यानी दिस ईयर का प्रॉफिट 625. हाउ मच? 625. Then cash flow from operating activity. अब operating activity, no one operating activity is there, so mention no. Adjustment for, कोई adjustment आई हुई है क्या? Anyone adjustment is there? No. Okay. Then operating profit before working capital कितना होगा फिर? इनकी टोटल की जाए 625. Then next cash flow from working capital before working capital. It means यहाँ हमें लेना पड़ेगा cash flow from working capital activity. लेता हूँ चाहिए तो cash flow from working capital activity. अभी working capital में क्या क्या आता है? तो look here, which one? This mark highlighter is working capital activity. तो एक फर्स्ट है उस हाइलाइटर में है स्टॉक. अब देखो स्टॉक क्या हुआ है? 2000 का 2250 हुआ. इट मींस अमाउंट आर इंक्रीजेस. तो लिखो यहाँ पे इंक्रीजिंग इन स्टॉक. Increases in stock. How much amount? 2000 cut, then 250. 225. Okay. Then next, look here, debtors 1500K. अब देखो यहाँ पे लेते वक्त मैंने जो लास्ट लेक्चर में बताया, स्टॉक जेव्हा इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, त्याने आपला पैसा गेला की आला ते समजलं पाहिजे. जर स्टॉक इन्क्रीज झालं ते प्रोडक्शन झालं पण सेल नाही झालं, इट मीन्स इट इज युअर लॉस फॉर यू. अल्हम्दुलिल्लाह. जर का सेल झालं असतं तर पैसे आले असते. तो कॅश इज नॉट फ्लो हियर, दॅट्स वाय इट इज निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी. ओके. त्यानंतर डिक्रीज इन डेटर्स झाले. How much debtors are decreases? 250 ने debtors decrease झाले. How much? 250. And the debtor decrease झाले, it means
डेटर डिक्रीज झाले. इट मीन्स द सिम्पल थिंग, द सेल आर डन देअर, सेल झाले आणि पैसा आलाय म्हणून 250 आर पॉझिटिव्ह. ओके. द नेक्स्ट इज बँक बॅलन्स. बँक बॅलन्स कुठे घेतो आपण? कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. हियर हाऊ मच अमाउंट? 550 होती, 700 झाली. द डिफरंट इज 550 minus 700, 250. ओके. देन द नेक्स्ट इज बघा अजून काय आहे का इकडे? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेंसेस. प्रीपेड एक्सपेंसेस इज ऑल्सो वर्किंग कैपिटल एक्टिविटी. तो वर्किंग अभी देखो क्या हुआ है, काय झालंय, वाढलंय की कमी झालंय? तर प्रीपेड एक्सपेंसेस आर increases 25 चे 35 झाले. ओके. So cash flow from working capital activity increases in prepaid आणि जर का प्रीपेड इन्क्रीज झालं म्हणजे पेमेंट गेलंय आपलं, जास्त पेमेंट गेलंय, इट इज कॅश आउटफ्लो. इट इज आउटफ्लो मीन्स निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी. ओके. इट मीन्स निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी. आपण जास्त पैसा दिले, 10 रुपीज का असो. ओके. देन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठे येतात? इन्क्रीज इन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हाऊ मच अमाउंट? 150 to 100 झाले. इट मीन्स डिक्रीज झाले. सॉरी. Decrease in preliminary expenses. How much? 50. It's a positive sign. कमी खर्च झाले. Less expenditure are there. Okay. Then the asset side are completed. The liability side. Liability side मध्ये आपण 2 कलर ठेवलेले. एक this is working capital activity and this is and वरचा जो आहे तो finance activity. तर one by one बघूया. Share capital. 5,000 ते 6,000 झाले. इट मीन्स कंपनीने न्यू शेअर इश्यू केले नाही. आणि जर कंपनीने न्यू शेअर इश्यू केले नाही, इट मीन्स पब्लिकने ते शेअर परचेस केले नाही. आणि जर पब्लिकने शेअर परचेस केले नाही तर आपल्याकडे काय आले? पैसा आले. इट मीन्स इन फायनान्स ऍक्टिव्हिटी इश्यू ऑफ शेअर इज पॉझिटिव्ह वन. इश्यू ऑफ शेअर. आता किती इश्यू केले नाही? लुक हियर. 5,000 to 6,000. New 1,000 share are issued. New 1,000 rupees share are issued. Okay. Then next, general reserve. 1,125 to 1,250 झाले. It means reserve issue होतो का? विकत घेतो का? विकतो का? reserve नाही. It's automatically generated non-cash activity. It means increase in reserve. Huh? Increase in reserve also in finance. Increases in reserve. How much increases reserve? So 1,125, 1,250. किती डिफरन्स आहे बघा? 125 चा डिफरन्स आहे. 125. The difference is here. Okay. Then the next activity, profit for the year आपण घेतलेला आहे 10% debentures. Debentures 2,500 चे होते, मग 2,000 झाले. It means decrease or repayment.
repayment or redeem. In the word redeem, how much amount of redeem? कितीने 500 ने रिडीम झाले. रिडीम करताना पेमेंट देतो आपण, त्यामुळे इट इज निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी. इट इज निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी. ओके. द नेक्स्ट, सॉरी. अँड नेक्स्ट, द बँक बॅलन्स झालं, बँक लोन झालं, नाही सॉरी, बँक लोन. पहिले बँक लोन किती होतं? 1000चं. मग 1002 झाले. इट मीन्स रिसीव बैंक लोन और फिर रीइश्यू बैंक लोन, इश्यू बैंक लोन, या टेकिंग बैंक लोन. वी आर टेकिंग बैंक लोन. इन्क्रीजिंग बैंक लोन. हाऊ मच ने बैंक लोन वाढले बघा. 1000 च्या जागी 250 ने वाढले. 1000 नेक्स्ट इयर 1250. इट इज 250. आणि जर बँक लोन इन्क्रीज झालं, इट मीन्स पैसे आपल्याकडे आले. जर बँक लोनचं पेमेंट केलं तर पैसे गेले. आर यू गेटिंग द पॉइंट? काय चाललेलं आहे इथे? जस्ट पोस्टिंग करायचंय and difference are there. If different are your receivable is positive, different are negative, non-receivable is a negative. Okay. Then creditors, it is working capital activity. How much amount? 3,300, sir. 2,760 झाले. Then decrease in creditors. How much amount? चेक करा बघा किती अमाउंट कमी झाली आहे. 3,300 से 660 अमाउंट आहे डिफरंट. 660. आणि जर क्रेडिटर्स कमी झाले तर आपण काय केलं? जो आपली उधारी होती ती आपण दिली. इट मीन्स पेमेंट आर डन देअर. तर क्रेडिटर्स वाढले असते तर आपण पैसे गेलत नसतं. जेव्हा क्रेडिटर्स जाणार तेव्हा आपलं पेमेंट होणार. डन देअर. ओके. देन नेक्स्ट इज आउटस्टँडिंग. आधी 50 होते, आता 150 झाले. इन्क्रीज. Increase in outstanding. किती आउटस्टँडिंग? 100 ने इन्क्रीज झाले. आउटस्टँडिंग इन्क्रीज झाले, इट मीन्स पेमेंट झालंच नाही आहे. इट मीन्स इट इज पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी. ओके. देन द सॉल्युशन इज डन हियर. कॅल्क्युलेशन केला की तुम्हाला जो आन्सर येईल, द आन्सर इज इक्वल टू ऑर लेस दॅन मिनिमम 250 किंवा 250 ते कमी झालं पाहिजे. ओके. तर टोटल करून बघितला. चेक करून घेऊया. द फर्स्ट इज 625 less 225, right? Add 250 less 10, add 50 less 660, add 100. It's become 130. It's become 130. Then from investment activity,
कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी. आता ह्याच्यामध्ये कुठलं आलं पाहिजे बघा. इन्व्हेस्टमेंट इज ग्रीन मार्क. तर ग्रीन मार्क मला काय फिक्स असेट. तर फिक्स असेट इन्क्रीज होईल. इन्क्रीज इन फिक्स असेट. लुक हियर द मेन्शन इन्क्रीज. आपण इन्क्रीज नाही लिहूया. फिक्स असेट कधी परचेस होतं. परचेस ऑफ फिक्स fixed asset. Okay. How much fixed asset purchase झाले? 1000. आणि परचेस होणं मीन्स ऍक्टिव्हिटी आर निगेटिव्ह. जेव्हा परचेस करतो तेव्हा आपण पेमेंट देतो. तर मायनस 1000. ओके. देन ऍड 1000. ऍड 125. लेस 500. add 250. It's become 125. 125 पर्यंत येतोय. मी चेक करून घेतलंय तरी तुम्ही एक वेळ घरी टोटल करा. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू.